आलेले असतात त्यांना जरा बरं वाटतं. आणखी काही वारकरी आहेत त्यांची सुद्धा इथे एका वेगळ्या पद्धतीने मसाज केला जातो. एक मशीन मसाजर वापरून इथे मसाज केला जातो वारकऱ्यांच्या पायाचा. आणि आपण बघतोय की जी तरुण पिढी आहे ती या सगळ्यांमध्ये आपल्याला पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बाबा कुठून आले? आम्ही देऊर आलो. चालत तर बरं वाटतंय का पाहायला? आता ते चालत केलं मग आता वाटतंय जरा वाटतंय का? वाटलं तर अजून मोर चालायचं. अजून पंढरपूर पर्यंत. पंढरपूर पर्यंत या सगळ्या वारकऱ्यांना चालायचं आहे. त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. जिथे जिथे जागोजागी अन्नदान सुरू आहे, काही ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू आहे, काही ठिकाणी अशा पद्धतीच्या सेवा सुरू आहेत ज्यातून या सेवेकरांना सुद्धा आनंद मिळतो, वारकऱ्यांना देखील तितकाच आनंद मिळतो. काय सांगणार माऊली? माझं सगळं हे वैद्य स्टुडिओ दरवर्षी आम्ही फूड मसाज देतो लोकांना. पाया ॲक्युप्रेशरमुळे मशीन ट्रीटमेंटमुळे थोडं रिलॅक्स वाटतंय ना. बॅक मसाज, फूट मसाज आता बघताय ना तुम्ही मावशीला बॅक मसाज करतात. त्यांना विचारा ना कसं वाटतंय मावशी? छान वाटतं. ही असं जरा कमी दुखल्यासारखं वाटतंय चालतानी. कुठून आले तुम्ही? आंबोजोगाई अंबेजोगाईवरून? बापरे, आंबोजोगाई आला. आम्ही आमची 18 वर्ष झालं वारी. 18 वर्ष झाली वारी करताय. मग आता मसाज मज्जा वाटती. ही सोहळा कधीच असा भेटणार नाही. मज्जा वाटते पाहिजे. घरात सुद्धा आठवण येत नाही. बापरे. तर आपण बघतोय घराची आठवण यांना